5 वर्ष आहेत, समजा 4.5 वर्ष आहेत, या सगळ्या कालावधीमध्ये महिलांनी हे सगळं प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून मग अशा प्रकारच्या युवा संसदांची आवश्यकता वाटते. मी चॅलेंज देतो, या सभागृहात बसलेल्या एकानेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली घटना वाचलीच नाही. वाचली असेल तर हात वर करा. माझ्याकडे 100 कॅडबरी घेऊन मी दिवसभर फिरतो, संध्याकाळी त्यातले 2च उरतात. तर असं जो कोणी विशेष हात वर करतो त्याला मी कॅडबरी देतो. नाही हात वर येणार, माझी कॅडबरी वाचेल आणि आम्ही निघालो राजकारणात जायला. घटना म्हणजे काय? घटना म्हणजे काय झाल्यास काय करावे, इतकं सोपं. फार कठीण करून ठेवलं आपला देश. काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे म्हणजे घटना. राज्य म्हणजे काय, केंद्र म्हणजे काय, केंद्राचे अधिकार कोणते, राज्याचे अधिकार कोणते, केंद्र आणि राज्यामध्ये वाद निर्माण झाला कसा सोडवायचा, हायकोर्ट म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट म्हणजे काय, इन्कम टॅक्स म्हणजे काय, निवडणूक आयोग म्हणजे काय. दिस इज द कॉन्स्टिट्यूशन जी आम्हाला अभ्यासक्रमातही शिकवली जात नाही. आणि आम्ही राजकारणात जायला निघालो तर उत्साहाने आम्ही सुद्धा माहिती करून घेत नाही. आगामी सगळ्या काळामध्ये आणि मग कोणीतरी म्हणतं की हे घटना बदलायला निघाले, तर घटना बदलता येत नाही बाबा, घटनेमध्ये दुरुस्ती करता येते. मग हेही माहीत नाही की 51 पासून आतापर्यंत 106 वेळा दुरुस्ती झालेली आहे. त्यातली 80 वेळा, म्हणजे हे राजकीय व्यासपीठ नाही आहे, अरविंदराव असल्यामुळे मला सांभाळून बोलायला लागेल आणि माझ्यानंतर ते बोलणार आहेत. तर 106 वेळा घटनेत दुरुस्ती झालेल्या, त्यातल्या 80 वेळा तर काँग्रेसनेच घटना दुरुस्ती केली. 14 वेळा अटलजींनी केली, 8 वेळा मोदीजींनी केली. मग त्या कुठल्या कुठल्या दुरुस्त्या सांगायला गेलो तर फारच पॉलिटिकल भाषण होईल. पण हे माहितीच नसल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीला नॅरेशन असं चाललं की हे घटना बदलणार आहेत. नाही बदलता येत घटना. अशी दुरुस्त्या त्या त्यावेळेला करता येतात. उदाहरणार्थ आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये महिलांना लोकसभा विधानसभेमध्ये आरक्षण नव्हतं, मोदीजीने दुरुस्ती केली आणि आरक्षण दिलं. दुरुस्ती करूया का मागे घेऊया, नको आहे महिलांना का विधानसभेत लोकसभेत जायला. पुन्हा एखाद्या दुरुस्ती सांगायचं तर मोदीजींनी 10% आर्थिक मागासानं आरक्षण आणलं. EWS हवंय की नको हवंय ते नव्हतं, त्याची दुरुस्ती केली. सगळ्यांना 10% आरक्षण मिळालं, दुरुस्ती केली. महिलांना विधानसभेने लोकसभेत आरक्षण मिळालं. दिस इज कॉल्ड करेक्शन, दुरुस्ती, बदलणं नाही आहे. लोकसभेमध्ये त्यावर निवडणूक जिंकली गेली आणि मोठ्या प्रमाणावर भल्या भल्या तज्ज्ञांनी सुद्धा ते मान्य केले की बदलणार आहे, बदलणार आहे, बदलणार आहे. मग बदलणार आहे ह्यानाच बदला. नाही बदलता आलं. तिसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान झाले, पण थोडं मार्जिन कमी झालं. आणि त्यामुळे आम्ही राज्य शासन म्हणून आता एक कोर्स डेव्हलप करतो. म्हणजे जाधवरांचा हा उपक्रम चांगला युवा संस्था. मग आम्ही 2 वर्षाचा येत्या एक आठवड्याभरामध्ये कोर्स घोषित करतो आणि तो जूनपासून चालू होईल. 75% मुलींनाच प्रवेश मिळेल, 25% पुरुषांना पण मिळेल. की ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत म्हणजे काय, 9 जण का निवडतात, मग काही ठिकाणी 17 का निवडतात, डायरेक्ट निवडणुकीने सरपंच कसा होतो, इनडायरेक्ट निवडणुकीने उपसरपंच कसा निवडणूक होतो, यांना पैसे कोण देतं, गावामध्ये काय ती घरपट्टी त्याच्यात चालतं का दिल्लीहून त्यांना पैसे येतात. मग पूर्वी ते इनडायरेक्ट यायचे, झेडपीला यायचे, स्टेटला यायचे, झेडपीला यायचे, पंचायत समितीला यायचे, ग्रामपंचायतीला यायचे. आता ते डायरेक्ट ग्रामपंचायतीच्या अकाउंटला येतात. या सगळ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती म्हणजे काय, 5 गावं 7 गावं कशी निवडतात, झेडपी म्हणजे काय, एका झेडपीत 2 पंचायत समिती का, मग विधानसभा, मग त्याच्यामधलं रिझर्वेशन, लोकसभा, खाती, मंत्रिमंडळ, या सगळ्याचा 4 वर्षात अभ्यास करून निवडणुकीला समोर या. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते.